इच्छाशक्तीची कमाल. अरवान कम्युनिटी सेंटरमधील एका मोठ्या आणि चमकदार केशरी पोस्टरसमोर उभा होता. भव्य मेकर फेअर. त्याने आनंदाने वाचले. त्याची मोठी बहीण दिया त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसली. अरवान, तू यात नक्की भाग घ्यायला हवास. तू घरातल्या वस्तू नेहमी दुरुस्त करत असतोस, ती म्हणाली. अरवानचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याला फक्त काही दुरुस्त करायचे नव्हते, तर त्याला स्वतःहून चालणारी एखादी गोष्ट बनवायची होती. त्याच संध्याकाळी अरवानने त्याचे वडील संजय यांना एक चित्र दाखवले. त्या चित्रात एक आकर्षक कार होती आणि त्याच्या मागे फिरणारा पंखा होता. अरवानने खूप मेहनतीने ते चित्र काढले होते. संजय यांनी चष्मा नीट करून ते चित्र पाहिले. अरवान, हे खूपच छान आहे, ते प्रेमाने म्हणाले. पण आपल्याकडे तू काढलेला असा मोटार किंवा धातूचा सांगाडा नाहीये. अरवानचा चेहरा पडला. त्याला आपली स्वप्नातील कार बनवायची होती, पण त्यासाठी लागणारे सामान त्याच्याकडे नव्हते. अरवान स्वयंपाकघरातील कचऱ्याच्या डब्याजवळ उदास होऊन बसला होता. उसकी आई मीरा तिथे आली आणि तिने त्याचा चेहरा पाहिला. अरवान, कधीकधी सर्वोत्तम वस्तू दुकानात नसून आपल्या आजूबाजूलाच असतात, ती हळूच म्हणाली. तिने डब्यातून प्लॅस्टिकची एक रिकामी बाटली आणि काही झाकणे बाहेर काढली. या आकारांकडे बघ. तुला यात फक्त कचरा दिसतोय की अजून काही? अरवानचे डोळे चमकले. ही बाटली कारचे शरीर बनू शकते आणि ही झाकणे चाके. दिया तिथे एका पुठ्ठ्याच्या बॉक्ससह आली, ज्यात तिने माळ्यावरून शोधलेली जुनी मोडकी खेळणी होती. तिने प्लास्टिक आणि तारांच्या त्या ढिगाऱ्यात काहीतरी खास शोधले. आणि हे बघ, ती म्हणाली. तिने एका जुन्या पंख्यातील लहानशी मोटार बाहेर काढली. जर आपण ही फिरवू शकलो तर तुझी कार वेगाने धावेल. अरवानने ती छोटी मोटार आपल्या तळहातावर घेतली. त्याच्या स्वप्नातील कार आता आकार घेऊ लागली होती. पुढचे 3 दिवस अरवानने गॅलरीत आपले छोटे वर्कशॉप बनवले होते. कार बनवणे त्याला वाटले होते तितके सोपे नव्हते. बाटलीच्या झाकणांची चाके वारंवार निघून पडत होती आणि मोटार बाटलीच्या तुलनेत जड होती. तो एकटाच बसून चिकटपट्टी आणि डिंकाच्या सहाय्याने कारचा तोल सावरण्याचा प्रयत्न करत होता. त्याची बोटे डिंकाने माखली होती, पण त्याने जिद्द सोडली नाही. अरवान, तुला वायरिंगमध्ये माझी मदत हवी आहे का? संजय यांनी हातात छोटी टूलबॉक्स घेऊन विचारले. अरवानने आनंदाने मान हलवली. दोघेही दुपारच्या उन्हात एकत्र बसले आणि त्यांनी बॅटरीला मोटारशी जोडले. अरवान, सातत्य खूप महत्वाचे असते, त्याचे वडील म्हणाले. जेव्हा तुला काहीतरी साध्य करायचे असते तेव्हा तुझे मन सर्वात कठीण प्रश्नांची उत्तरे शोधून काढते. कार आता चालत होती, पण अरवानला ती सुंदर दिसावी असे वाटत होते. मीराने कपाटातून रंग आणि सजावटीच्या सामानाचा मोठा बॉक्स बाहेर काढला. चल, आता आपण या कारला थोडे रंग देऊया, ती म्हणाली. तिने अरवानला बाटलीवर रंग कसे द्यायचे आणि चमकणारे स्टिकर्स कसे लावायचे हे शिकवले. अरवानला उमजले की थोडी कल्पकता आणि निळ्या रंगाचा वापर करून टाकाऊ वस्तूंतूनही टिकाऊ आणि सुंदर गोष्ट बनवता येते. दियाने त्याला कारच्या मागील भागासाठी एक कागदी स्पॉयलर कापायला मदत केली. यामुळे तुझी कार अधिक वेगाने धावेल, ती मजेत म्हणाली. ते दोघे रात्री उशिरापर्यंत हसत खेळत काम करत राहिले. ती कार आता फक्त एक प्रकल्प नव्हती, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाचा आणि प्रेमाचा नमुना होती, जी किचनच्या प्रकाशात चमकत होती. मेकर फेअरच्या दिवशी तिथे खूप महागडे रोबोट्स आणि चमकणारे दिवे होते. आपली बाटलीची कार लाकडी ट्रॅकवर ठेवताना अरवानला थोडे दडपण आले. संजय त्याच्या पाठीशी उभे होते. अरवानने कारचे छोटे बटण चालू केले. घर्रर्र असा आवाज करत ती कार वेगाने धावू लागली. तिची बाटलीच्या झाकणांची चाके वाऱ्याच्या वेगाने फिरत होती. स्पर्धेतील इतर कोणत्याही कारपेक्षा ती वेगाने धावली. अरवानला फक्त सर्वात कल्पक डिझाईन, मोस्ट क्रिएटिव्ह डिझाईनचे रिबन मिळाले नाही, तर त्याला स्वतः काहीतरी बनवल्याचा खूप अभिमान वाटला. तो आपली कार उंच धरून दियासोबत उभा होता. त्याचे कुटुंब बरोबर होते. ती चमकणारी निळी बाटलीची कार त्या हॉलमधील सर्वात सुंदर गोष्ट होती. त्याच्याकडे जिद्द होती आणि सर्वांनी मिळून त्याच्या स्वप्नाला गवसणी घालण्याचा मार्ग शोधला होता.